नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी पुन्हा दुसऱ्यांदा तुमच्यासमोर एक प्रीमियम कथा सादर करायचं ठरवलं आहे. मित्रांनो, ही कथा मी 6वीला होतो त्यावेळची आहे. कथेचं नाव आहे ताईची फाटकी चड्डी. आता माझ्या बऱ्याच कथा तुम्ही आतापर्यंत ऐकल्या आहेत आणि आत्तापर्यंत मी जवळजवळ 2 वर्षापासून तुमचं मनोरंजन मी आपल्या यूट्यूब चॅनलवर एकदम मस्तपैकी करत आहे. तर मित्रांनो, आता ही एकदम प्रीमियम कथा असल्यामुळं याच्यामध्ये मी जास्त वर्णन करीत बसणार नाही. जे काही आहे ते तुमच्यासमोर जशास तसं मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. कथेचं कथानक असं आहे की ही कथा सत्य आहे की माझ्यापेक्षा मोठी बहीण, तिचं नाव स्वाती, ती खूपच रंगील स्वभावाची होती. आम्ही शेताकडे निघालो की जाणून बुजून ती अंगावर फाटकी चड्डी घालायची आणि घरी असलो की मग चांगली चड्डी घालायची. एकदम मिडीस्कर्टवर राहायची तिची सवय होती. मिडीस्कर्टच्या मधून बरोबर तिची जी फाक होती म्हणजे तिची पुच्ची, त्या पुच्चीच्या बरोबर भागावर तिची ती चड्डी फाटलेली होती म्हणजे तिने मुद्दामच ती फाडलेली असावी. आता शेताकडे गेलं की आम्ही जनावरे चारायचं, शेतातला चारा वैरण तोडायचं, कापायचं, असे एक ना अनेक कामं शेताकडे असतात. त्याच वेळी माझे काही मित्र, माझ्यापेक्षा काही मित्र लहान होते तर काही मोठे होते, ते सर्व मित्र जमायचे. काही वेळ काम झाल्यानंतर ताई ज्यावेळा आंब्याच्या झाडाखाली आम्ही सर्वजण ताईसोबत बसायचो, त्यावेळा ती अशी बसायची की ती तिचा एक पाय वर करायची. त्याच्यामुळं तिचा जो तो मिडीस्कर्ट होता तो वर व्हायचा आणि तिची ती फाटलेली चड्डी दिसायची. तिच्या त्या फाटलेल्या चड्डीतून तिची पुच्ची थोडीशी अस्पष्ट आम्हा सर्वांना बघायला मिळायची. मित्रांनो, तिची ती अस्पष्ट पुच्ची माझे बरेच मित्र बघायचे, जिभल्या चटायचे, परंतु मला तेवढं काही समजायचं नाही. ते सर्वजण तिच्याकडं एकटक नजरेनं बघायचे, मग काहीतरी खुणवाखुणवी व्हायची. मग एखादा मुलगा म्हणायचा, स्वाती चल, ऊस खूप छान झाला आहे, त्याला बहार आला आहे, चल तुला मस्त ऊस काढून देतो, मग तू ऊस खा. मग तीसुद्धा मला म्हणायची, राजेश इथंच बस थोडं, मी आलेच तुझ्यासाठी, ऊस आणि काहीतरी खायला घेऊन येते. आता माझे बाकीचे मित्र मला असे त्यावेळा माझ्यासमोर गोंडा घोळायचे की सर्वजण म्हणायचे, हो ठीक आहे, तुम्ही जा, ऊस घेऊन या, काहीतरी खायला घेऊन या, आम्ही इथंच बसतो आणि आम्ही इथंच तुमची वाट पाहतो. मग एकदा ताई त्या मित्रासोबत तिच्या गेली की 1 घंटा अर्धा घंटा यायचीच नाही. ती ज्यावेळेला ऊसातून बाहेर यायची त्यावेळेला तिचे केस विस्कटलेले असायचे, सर्व तिचं शरीर उघडं पागडं, तिच्या अंगावर कसले तरी रेषा उठलेल्या असायच्या. मग एकदा दोनदा आम्ही विचारलंसुद्धा, ह्या रेषा कशाच्या आहेत? तर ती म्हणली, ऊसात जात असताना अंग कापते ना, त्याच्यामुळं अशा रेषा होतात. मग एक वेळेस तर मला पटलंच नाही, त्याच्यामुळं मी सुद्धा ऊसामध्ये गेलो आणि खरोखरच माझ्या अंगाला पण ऊसाच्या पानामुळं काही जखमा झाल्या, थोडं बहुत ओरखडलं व खरचटलं. मग मी म्हणालो, ताई ज्वारीमध्ये पण वाळकं वगैरे भरपूर असतात, ढाळे असतात, मग तू वाळकं का आणत नाहीस खायला, नेहमी ऊसच का आणतेस? मग ती मला म्हणाली, अरे ऊसाची सावली खूप थंड असते आणि ऊसाचा गारवा माणसाच्या शरीराला खूपच मस्त असतो. तुला जर एकदा गारवा झोंबला ना तर तू त्या गारव्यामध्ये मस्त होऊन जाशील. मग ती हसू लागली. तिच्यासोबत असणारा मुलगा पण खूप हसू लागला. तो मला म्हणाला, तू लहान आहेस, तुला नाही समजणार. मग असंच एक वेळेस आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळेला माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठा माझा एक मित्र होता, त्याचं नाव प्रकाश होतं. तो मला म्हणाला, तू बस इथंच, मी तुझ्यासाठी आज वाळकं घेऊन येणार आहे. बाजूच्या ज्वारीमध्ये वाळकाचे शेंदाडं खूप छान लागले आहेत. आता वाळूक म्हणजे काय, काकडीसारखा एक प्रकार असतो. माझे सर्व मित्र एकदम खेडेगावातले, तुम्ही सर्वजण खेडेगावातले असाल तर तुम्हाला सर्व काही माहीत असेल, आणि जर माहीत नसेल तर एक काकडीचा एक प्रकार आहे असं तुम्ही समजू शकता. मग मी सुद्धा प्रकाशला म्हणालो, ठीक आहे, मी तर किती दिवसापासून म्हणतो आहे मला वाळूक खायचं आहे, चांगलं पिकलेलं शेंदाड जर असेल तर बघून घेऊन ये. तो अगोदर एकटाच निघाला. त्याचा प्लॅन होता की काय मला माहीत नाही, परंतु तो थोडा पुढे गेला आणि परत आला आणि लगेच म्हणाला, स्वाती चल ना तू पण, मी जरा तुला चांगले शेंदाड काढून देतो, मस्त वाळकं वगैरे घेऊन ये, तिथं हरभऱ्याचे ढाळे पण खूप आहेत, राजेशला खाण्यासाठी एकदम मस्त घेऊन येऊ आपण, चल. हा बसेल इथंच बाकीच्या मित्रांसोबत. त्यानं बाकीच्या पोरांना काहीतरी इशारा केला. बाकीच्या पोरांनी पण मान हलवून त्याला होकार दिला आणि सर्वजण म्हणाले, हो ठीक आहे जातो. मग प्रकाश पुढे निघाला आणि ताई त्याच्या पाठीमागे. अगदी ती थोडं पुढे गेले असतील, त्याच्यानंतर ताई पुढे झाली आणि प्रकाश मागे. तो एकदम तिच्या पाठीमागे तिला चिटकून चालू लागला होता. ताईचं भलं मोठं ढुंगण हलू लागलं होतं. सर्व पोरं तिकडं जिव्हाळा चाटत बघत होती.
काही पोरं टॉन्ट पण मारू लागले. त्यापैकी एक मुलगा म्हणाला, आज प्रकाशची लॉटरी लागणार आहे. चांगलं मस्त मागून पडून तो तिला रेटून काढेल. खपाखप ठोकून एकदम मस्त दणके देऊन तो तिला घेऊन येणार. मी हळूच नरेश नावाच्या एका मित्राला विचारलं, काय रे, कशाबद्दल बोलताय? परंतु तो लगेच म्हणाला, अरे काही दिवसानंतर पाड लागणार आहेत ना आंब्याला, त्या पाडाबद्दल बोलतोय. परंतु त्याचं बोलणं विसंगत होतं हे माझ्यासुद्धा लक्षात आलं. मग मी त्याला म्हणालो, काय यार, तुम्ही मला सांगत नाहीत. तसं एक मित्र दुसरा होता, सतीश. तो लगेच मला म्हणाला, जाऊ दे यार, तू कशाला लक्ष देतोस? ते सर्व पागल आहेत, तू नको ध्यान देऊ, जाऊ दे चल. असं म्हणून तो मला म्हणाला, चल आपण बाजूच्या वडाच्या झाडाखाली जाऊ. मी म्हणालो, कशाला? तो लगेच मला म्हणाला, त्या वडाच्या झाडावर जो उंच चढेल ना त्याला आपल्याकडून बक्षीस देऊत आपण. मी म्हणालो, तू काय बोलतोयस, मला काही समजत नाही. तसा तो मला म्हणाला, अरे तिथे एका पक्षानं पिल्ले दिलीत. ती पिल्लं खूपच छान आहेत. त्या पक्षाला निळकंठ राजा म्हणतात, तुला माहीत आहे का? मी म्हणालो, हो आहे, असतो ना निळकंठ राजा नावाचा पक्षी. त्याचा गळा निळा निळा असतो. तो म्हणाला, बरोबर, चल मग माझ्यासोबत, मी तुला त्या निळचे पिल्ले दाखवतो. आता मी पण त्याच्यासोबत निघालो. आम्ही दोघेजण एकामागे एक जाऊ लागलो. आमच्यासोबत माझे 1-2 मित्र पण आले. आता बाकीच्या 1-2 मित्राला कळालं असेल की मला तो माझा मित्र तिकडं कशाला घेऊन जात आहे. परंतु मला मात्र काही समजलंच नव्हतं. मग आम्ही जिथं बसलो होतो तिथून थोड्याच अंतरावर ते वडाचं झाड होतं. त्या वडाच्या उंच झाडावर तो चढू लागला आणि मला म्हणू लागला, चल राजेश, ये तू पण वर. मग हळूहळू मी सुद्धा त्या वडाच्या झाडावर चढू लागलो. आता मी अगोदर लहानपणापासूनच शेतीत वाढला. झाडावर चढणे, कसरती करणे या गोष्टीत मी मास्टरमाइंड, एकदम हुशार. मला काही जमत नाही असं काही नव्हतंच. जसं मी एकदम उंच गेलो तसं तो लगेच मला म्हणाला, राजेश, इकडच्या फाट्यावर ये ना, इकडच्या फांदीवर ये, बघ इथं, इथून उंच बघ शेताचा बहार कसा दिसते. आता तो ज्या दिशेला दाखवत होता ती दिशा ताई आणि प्रकाश ज्या दिशेला गेली होती तीच दिशा होती आणि ती ज्वारी तिथून दिसत होती. मी म्हणालो, अरे इथून तर सर्व ज्वारी दिसते आपली. तो म्हणाला, हो इथून दिसते ना ज्वारी, बघ. मग मी हळूवारपणे त्या ज्वारीकडे बघू लागलो. तसा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, वर उंच गेल्यामुळं त्या ज्वारीमध्ये होत असलेल्या सर्व हालचाली आणि तिथल्या बऱ्याच गोष्टी मला वरून दिसत होत्या. त्याच्यामध्येच त्या ज्वारीच्या मधोमध काही पट्टा पीक आलेला नव्हतं. बराच भाग तिथला ओसाड होता किंवा तिथली ती ज्वारी जी होती ती कोणीतरी उपसून टाकली असावी. एक मोठा घेर तिथं रिकामा होता आणि त्या घेरमध्ये ताई खाली झोपलेली होती. मी बघितलं आणि प्रकाश तिच्यावर होता. तो तिच्यावर झोपून मस्त कंबर हलत होता. आता मी मात्र एकटक बघू लागलो, इथं काय करत असतील हे दोघेजण, असं मी नरेशला विचारलं. तर तो मला म्हणाला, अरे तुझ्या ताईची चड्डी फाटकी आहे ना, ती फाटक्या चड्डीमध्ये काहीतरी गेला असेल, तोच ते काढत असेल. मी म्हणालो, हो का, परंतु त्याने त्याची पॅन्ट का काढली आहे? मग मात्र तो हसू लागला आणि म्हणाला, अरे काहीतरी झालं असेल, कशाला टेन्शन घेतोस तू, बघ फक्त वर बसून, तुला निळकंठराजाची पिल्लं बघायची ना, चल आणखीन वर. परंतु आता मात्र ती पिल्लं बघायची माझी इच्छा नव्हती. त्या ज्वारीच्या पिकामध्ये काहीतरी निश्चितच वेगळं होतं आहे हे मी जाणलो होतो. मी हळूहळू त्या ज्वारीकडेच बघू लागलो. मित्रांनो, तिथं प्रकाश आणि ताई त्या दोघांची मस्त ठोकाठोकी चालू होती. मी हळूवारपणे नरेशला विचारलं, नरेश, हे खरं सांग, हे दोघे काय करतायत? तसं दुसरा आणखीन एक मित्र होता माझा, सतीश नावाचा, तो पण त्या झाडावर आला होता. तो लगेच म्हणाला, अरे पक्या झवतंय तिला, बघा बघा पक्या कसा झवला आहे तिला. आता मात्र माझ्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली. हे झवाझवीचा खेळ म्हणजे निश्चितच काहीतरी वेगळं आहे. ह्याच्यामध्ये खूप मजा येत असेल. पोरं एकदम कासावीस होऊन बघू लागली. सगळ्यांचं लक्ष तिकडंच. मग त्यापैकी एक मुलगा लगेच म्हणाला, अरे गप ना, पक्याला असलंही मारेल आपल्याला. मित्रांनो, ही माझी पहिली ठोकाठोकी होती बघायची. ह्याच्या अगोदर मी ताईला कोणासोबत करताना बघितलं नव्हतं, परंतु आज मात्र माझ्या उघड्या डोळ्यांनी मी बघितलं. आता मात्र मला त्या फाटक्या चड्डीचं आकर्षण वाटू लागलं आणि अगदी त्यावेळेपासून मी थोडं त्या फाटक्या चड्डीच्या आहारी गेलो होतो. मला ती आता आवडायला लागली होती. मित्रांनो, पुढं काय झालं काय नाही ही फक्त एक डेमो कथा आहे. या कथेचा पूर्ण प्रीमियम भाग मी लवकरच अपलोड करणार आहे. फक्त एक डेमो म्हणून तुमच्यासमोर ही थोडक्यामध्ये कथा मी सादर केली आहे. कथा खूप मोठी आहे. या कथेचे पण काही भाग होणार आहेत. तत्पूर्वी ही कथा मी इथं संपवत आहे आणि पुढील कथेसाठी तुमच्या जर काही कमेंट्स आल्या, मला या व्हिडिओला लाईक आले, तर लवकरात लवकर अपलोड करीन. धन्यवाद मित्रांनो.